Good morning students. In previous video we studied about the acid. Now in this video we will study about the bases. What is mean by base, the uses and some properties of bases. तर बघूयात आपण की बेसेस म्हणजे काय. ॲसिड मध्ये बघितलं आपण द सबस्टन्स विच गिव्स H+ आयन्स इट इज नोन ॲज अ ॲसिड. तर ॲसिड म्हणजे काय, जो पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर H+ आयन्स देतो त्याला आपण ॲसिड म्हणतो. आणि बेस म्हणजे काय, तर बेस म्हणजे एक असा पदार्थ जो पाण्यात विरघळल्यानंतर OH- आयन देतो. ॲसिडमध्ये आपण H+ घेतलं आणि बेसिसमध्ये आपण घेणार आहोत OH-. इथे बघूयात आपण बेस म्हणजे काय, तर अ सबस्टन्स विच गिव्स OH- आयन इन अ सोल्युशन. म्हणजे एक असा पदार्थ जो पाण्यात विरघळल्यानंतर OH- आयन्स तयार करत असतो, त्याच पदार्थाला आपण बेस किंवा अल्कली असं म्हणतो. बेस किंवा अल्कली. तर काही उदाहरणे बघूयात आपण बेसिसमध्ये. सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड अँड अमोनियम हायड्रॉक्साईड. तर इथे बघा, जर आपण समजा सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं आणि हे सोडियम हायड्रॉक्साईड आपण पाण्यामध्ये विरघळवलं, तर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर याचे 2 आयन्स तयार होतात, Na+ अँड OH-. आपल्याला कोणता हवा आहे, OH-, बिकॉज OH- कंटेन्स bases or alkali. That's why sodium hydroxide it comes into the group of alkali or bases. अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड पण जेव्हा आपण पाण्यामध्ये डिझॉल्व करू तेव्हा ते डिझॉल्व केल्यानंतर K+ अँड OH- आयन्स देतं. OH- आयन्स दिल्यामुळे इट कम्स टू द ग्रुप ऑफ बेस. देन प्रॉपर्टीज ऑफ अल्कलीज. आता अल्कलीजच्या प्रॉपर्टीज काय आहेत, म्हणजे त्याचे गुणधर्म काय आहेत ते बघूया. प्रॉपर्टीज. तर प्रॉपर्टीजमध्ये फर्स्ट काय ना, जसं आपण बघितलं आम्लामध्ये फर्स्ट म्हणजे ॲसिडमध्ये दॅट इट हॅज अ सोअर टेस्ट. म्हणजे ॲसिडची चव कशी असते, आंबट असते. तशीच प्रॉपर्टीज बेसिसच्या काय येणार, तर इट हॅज अ बीटर टेस्ट. इट हॅज बीटर टेस्ट. ओके. देन सेकंड वन, OH- आयन इज मेन कॉन्स्टिट्युएंट. बेसिसमध्ये काय मुख्य आहे घटक कोणता आहे, तर OH-. याच्यावरूनच आपण ॲसिड अँड बेस ह्याचा डिफरन्स बघू शकतो. जसं ॲसिडमध्ये H+ आयन हे मेन कॉन्स्टिट्युएंट आहे, तसं बेसमध्ये OH- हे मेन कॉन्स्टिट्युएंट आहे. त्यानंतर थर्ड वन, दे आर स्लिपरी. दे आर स्लिपरी म्हणजे आपण जर त्यांना हात लावला तर ते आपल्या हातातून म्हणजे सटकतात, स्लिप होतात, गुळगुळीत असतात, म्हणून त्यांना आपण स्लिपरी असं म्हणतो. त्यानंतर मेटल ऑक्साइड्स आर जनरली बेसिक इन नेचर. ऑल मेटल ऑक्साइड्स आर जनरली बेसिक इन नेचर. तर बघा, इट हॅज अ बिटर टेस्ट. म्हणजे जे बेसेस असतात त्यांची चव कशी असते, थोडीशी तुरट किंवा कडवट असते. फॉर एक्झाम्पल, आपण खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट घेतलं, त्याला जर आपण पाण्यामध्ये विरघळवलं आणि ते पाणी टेस्ट केलं तर त्याची जी चव आहे ती आपल्याला थोडीशी तुरट किंवा कडवट अशी जाणवते. ती कशामुळे, तर तो आम्लारी या प्रकारात मोडत असल्यामुळे त्याची जी चव असते ती थोडीशी आपल्याला तुरट किंवा कडवट जाणवते. त्यानंतर मेटल ऑक्साइड्स. म्हणजे मेटल्स ऑक्साइड म्हणजे काय, जेव्हा कोणताही धातू किंवा जे मेटल्स असतात ते जेव्हा ऑक्सिजन सोबत रासायनिक अभिक्रिया करतात, जेव्हा ते ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात तेव्हा तिथे मेटल्सच्या ऑक्साइडचं फॉर्मेशन होतं. आणि हे जे सर्वच्या सर्व मेटल ऑक्साइड्स आहेत दे कम इन टू द बेसिक और बेसिस. ऑल मेटल हायड्रॉक्साइड आर कम इन टू द ग्रुप ऑफ ॲसिड अँड ऑल मेटल oxides are come into the group of bases. Okay, now here sir some examples and their formulas of bases and the uses of bases. Okay,
Here some name of bases: sodium hydroxide, sodium hydroxide. Okay, the sodium hydroxide is also known as caustic soda. The formula is NaOH, and we are using a sodium hydroxide for making a washing soaps or washing detergents. Then next one is a potassium hydroxide. Potassium hydroxide is also known as a potash. The formula of potassium hydroxide is KOH, and we are using a potassium hydroxide for making a bathing soap or shampoos. जे आपण आंघोळीचे साबण वापरतो, जे शॅम्पूज वापरतो, ते बनवण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. आणि सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर कशामध्ये केला जातो, तर कपडे धुण्याचे साबण किंवा जे डिटर्जंट असतात ते बनवण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर हा केला जातो. त्यानंतर तिसरा आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. यालाच आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज ऑल्सो नोन ॲज लाईम वॉटर, म्हणजे चुन्याची निवळी. The formula is COOH twice calcium hydroxide, and it is used for lime or white washing. भिंतींना रंग देण्यासाठी त्याच्या आधी चुन्याचा एक थर दिला जातो, तर ते बनवण्यासाठी कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजेच लाईम वॉटरचा वापर केला जातो. त्यानंतर येतं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मॅग्नेशियम hydroxide. Okay, magnesium hydroxide is also known as milk of magnesia. The formula is MgOH twice, and magnesium hydroxide it is used for the acidity resistant medicine. मतलब म्हणजे ज्या पित्तशामक गोळ्या असतात त्या पित्तशामक गोळ्या बनवण्यासाठी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. त्यानंतर येतं अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम hydroxide formula is NH4OH, and ammonium hydroxide it is used for the production of different kind of fertilizers. म्हणजे शेतामध्ये जी आपण सेंद्रिय किंवा रासायनिक खते वापरतो ती खते बनवण्यासाठी अमोनियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. नोट डाऊन इन युअर नोटबुक. इन एक्झाम यू कॅन, तुम्हाला हे सर्व बेसिस त्याचे फॉर्म्युला आणि युजेस एक्झाममध्ये विचारले जातात. सो यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक फर्स्ट और टेक अ स्क्रीनशॉट. ओके, आता आपण बघूयात न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. व्हॉट इज मीन बाय न्यूट्रलायझेशन? वेन ॲसिड इज रिॲक्ट विथ द बेस देअर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. इट इज नोन ॲज अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. जेव्हा ॲसिड, कोणतंही ॲसिड असू द्या, कोणतंही बेस असू द्या, जेव्हा ॲसिड आणि बेस हे एकमेकांसोबत रिॲक्शन करतात, मग ते कोणतंही ॲसिड असू द्या, कोणतंही बेस असू द्या. ओके, व्हेन ॲसिड अँड बेस or when acid is react with base, there is a formation of salt and water. This reaction is known as neutralization reaction. त्यालाच आपण उदासीनीकरण अभिक्रिया असं म्हणतो. जेव्हा कोणताही ॲसिड हा बेस सोबत रिॲक्ट होतो, त्याच्यासोबत रिॲक्शन करतो, तेव्हा या रिॲक्शनमधून फक्त क्षार व पाणी किंवा सॉल्ट अँड वॉटर हे दोन घटक तयार होतात. याच प्रक्रियेला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतो. हिअर इज सम एक्झाम्पल. सपोज वी आर टेकिंग HCl ॲज अ ॲसिड अँड बेस इट इज अ NaOH. ओके, when HCl react with the sodium hydroxide, or when hydrochloric acid is react with the sodium hydroxide, there is a formation of NaCl plus water. NaCl means sodium chloride or salt. ओके, जेव्हा हायड्रोक्लोरिक ॲसिड हे सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट होतं, तेव्हा या दोन्हींच्या रिॲक्शनमधून सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ किंवा सॉल्ट आणि पाणी या दोन्हींचा फॉर्मेशन होतं किंवा दोन्ही तयार होतात. आणि ज्या ज्या रिॲक्शनमध्ये सॉल्ट आणि वॉटर हे दोन घटक तयार होतात त्या रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतो. अजून एक एक्झाम्पल घेऊयात. HNO3 प्लस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. इट गिव्स KNO3
प्लस H2O. म्हणजे जेव्हा आपण नायट्रिक ॲसिड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन केली तेव्हा यांच्या रिॲक्शनमधून पोटॅशियम नायट्राईट आणि वॉटर हे 2 घटक तयार झाले आणि अशाच प्रकारच्या प्रक्रियेला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतो. न्यूट्रलायझेशन म्हणजे काय? जेव्हा ॲसिड आणि बेस एकमेकांसोबत रिॲक्शन करतात तेव्हा या रिॲक्शनमधून सॉल्ट आणि वॉटर हे 2 घटक तयार होतात. या रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतो. आता बघूयात आपण इंडिकेटर्स. द लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर मीन्स इंडिकेटर. Okay, we are using a indicator to identify the acid and base. Okay, to identify acid and bases. Acid and bases सबस्टन्स, कोणकोणते सबस्टन्स ॲसिड आहेत, कोणकोणते बेसेस आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण इंडिकेटरचा यूज करत असतो. सो देर आर 5 इंडिकेटर्स इन केमिस्ट्री लॅब. First one is a litmus paper. Second one is a phenolphthalein. Third one is a methyl orange. And fourth one is a methyl red. Okay, आता here is the acid and base. Okay, जेव्हा आपल्याला ॲसिड ओळखायचं असतं तेव्हा आपण लिटमस पेपर हे रेड आणि ब्ल्यू या 2 रंगामध्ये असतात. तर बघा, जेव्हा हे लिटमस पेपर आपण त्या सोल्युशनमध्ये डिप करतो तेव्हा जर रेड लिटमस पेपर ब्ल्यू झाला, रेड लिटमस पेपर जर रेड झाला तर इट मीन्स इट इज अ ब्ल्यू लिटमस पेपर जर रेड झाला तर इट मीन्स इट इज अ ॲसिड. ओके, आणि जर ब्ल्यू लिटमस पेपर ब्ल्यूच राहिला, त्याच्यामध्ये कोणताच चेंजेस नाही झाला तर इट मीन्स दिस कंपाऊंड इज अ बेस. द नेक्स्ट वन, सपोज आपण ब्ल्यू लिटमस पेपर घेतला आणि जो ब्ल्यू लिटमस पेपर इथे ब्ल्यूच राहिला, त्याचा रेड लिटमस पेपर घेतला आणि रेड लिटमस पेपर जर इथे रेड राहिला तर याचा अर्थ ते जे कंपाऊंड आहे ते ॲसिडिक आहे. आणि जर इथे रेड लिटमस पेपर ब्ल्यू झाला इट मीन्स दिस कंपाऊंड इज अ बेस. पुन्हा एकदा बघा, जर आपण ब्ल्यू लिटमस पेपर घेतला, तो ब्ल्यू लिटमस पेपर जर रेड झाला तर त्याचा अर्थ ते कंपाऊंड ॲसिड आहे. जर ब्ल्यू लिटमस पेपर आहे असाच राहिला त्याचा म्हणजे तो कंपाऊंड बेस आहे. त्यानंतर रेड लिटमस पेपर घेतला, रेड लिटमस पेपर जर रेडच राहिला तर त्याचा अर्थ ते कंपाऊंड ॲसिड आहे. आणि जर रेड लिटमस पेपर ब्ल्यू झाला इट मीन्स द कंपाऊंड इज बेस. त्यानंतर दुसरा आहे फेनॉल्फथॅलीन इंडिकेटर. फेनॉल्फथॅलीन जे इंडिकेटर आहे ते ऑलरेडी कलरलेस असतं, त्याला कोणताच कलर नसतो. सो हे जे कलरलेस आहेत ते जर आपण त्या सोल्युशनमध्ये ॲड केलं, जर सोल्युशनला कोणताच कलर नाही मिळाला, ते कलरलेस झालं तर इट मीन्स द सोल्युशन इज ॲसिडिक. ठीक आहे, आणि जर त्याचा कलर पिंक झाला इट मीन्स द सोल्युशन इज बेसिक. नाव थर्ड वन, मिथाइल ऑरेंज. मिथाइल ऑरेंज इज कम इन टू द ऑरेंज कलर. मिथाइल ऑरेंजचा कलर हा थोडासा ऑरेंज रेडिश रंगाचा असतं आणि जेव्हा ते आपण त्या कंपाऊंडमध्ये ॲड करतो, सपोज जर त्या सोल्युशनचा कलर पिंक झाला इट मीन्स द कंपाऊंड इज ॲसिडिक. आणि जर त्या सोल्युशनचा कलर येलो झाला द कंपाऊंड इज बेसिक. नाव नेक्स्ट वन, मिथाइल रेड. मिथाइल रेड हे ऑलरेडी रेड कलरचं असतं. सोल्युशनमध्ये ॲड केल्यानंतर जर त्याचा कलर रेड झाला तर इट मीन्स कंपाऊंड इज ॲसिडिक. आणि जर त्याचा रंग येलो झाला दॅट इट मीन्स द कंपाऊंड इज बेसिक. सो हियर दिस आर द 4 indicators which are used in the laboratory for identification of acid and base. First one is a litmus paper, second one is a phenolphthalein, third one is a methyl orange and fourth one is a methyl red. There are some other method for the
आयडेंटिफिकेशन ऑफ ॲसिड अँड बेस दॅट इज अ pH स्केल. ओके, इथे बघा pH स्केल हे एक दुसरं मेथड आहे जे आपण ॲसिड आणि बेसिसचे ॲसिडिटी बेसिसिटी किंवा त्यांचा pH आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करतो. तर ही जी pH स्केल असते ती अप टू द 14 1 to 14 मार्क्स 8 9 10 11 12 13 अँड 14. तर बघा इथे जे 7 ज्यांचा pH ज्या पदार्थांचा किंवा ज्या सबस्टन्सचा जो pH तो 7 पेक्षा कमी असतो म्हणजे लेझर दॅन 7. The pH is lesser than 7. This compound is known as acidic. Okay, the pH of the substance is lesser than 7. This compound is known as acidic, and the pH of substance is greater than 7. Greater than 7. This compound is known as basic. Okay, and the pH of the substance which is similar to the 7, it is known as neutral. ओके, बघा जर pH स्केलवर एखाद्या सबस्टन्स एखाद्या पदार्थाचा pH जर 7 पेक्षा कमी असेल तर तो पदार्थ ॲसिडिकमध्ये येतो. जर एखाद्या पदार्थाचा pH हा 7 पेक्षा जास्त असेल तर तो बेसिकमध्ये येतो. आणि जर एखाद्या पदार्थाचा pH हा 7 किंवा त्याच्या जवळपास असेल तर तो न्यूट्रलमध्ये येतो. म्हणजे न्यूट्रल म्हणजेच काय, तर तो कंपाऊंड ॲसिडिक पण नसतो आणि बेसिक पण नसतो. ह्या दोन्हींच्या मध्ये येणाऱ्या कंपाऊंडला आपण न्यूट्रल असे म्हणतो. आणि या pH स्केलचा वापर आपण ॲसिड आणि बेसच्या आयडेंटिफिकेशनसाठी सुद्धा करतो. सो हियर आवर दिस चॅप्टर इंट्रोडक्शन ऑफ ॲसिड अँड बेस complete. Here I will send you a notes of this chapter in a PDF format. Okay, thank you.